नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी आपण एक फ्री मॉक टेस्ट घेतली होती कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. तर आपण त्यामध्ये इकॉनॉमीचा ॲनालिसिस बघूया. क्वेश्चन नंबर 36 टू क्वेश्चन नंबर 50 पर्यंत. क्वेश्चन नंबर 36 पहा. जागतिक बँकेची दारिद्र्य रेषा सन 2011ला $1.90 होती. ठीक आहे. जागतिक बँकेची दारिद्र्य रेषा सन 2011मध्ये किती होती? $1.90 होती. म्हणजे प्रश्नामध्येच त्यांनी काही माहिती दिलेली आहे. 2017मध्ये किती होती? $2.15 करण्यात आली होती. तर जून 2025मध्ये जागतिक बँकेने ही दारिद्र्य रेषा वाढवून किती डॉलर करण्यात आली आहे? ठीक आहे. तर किती डॉलर केलेली आहे याचा आन्सर काय आहे बरं? तर $3 केलेली आहे. ठीक आहे. तर आज आपण एक्सप्लेनेशन बघूयात. हां, जागतिक बँक काय करत असते? जसं आपण राष्ट्रीय स्तरावरती तेंडुलकर समिती बघतो किंवा रंगराजन समिती बघतो, ते काय करतात? प्रतिदिन आपल्याला किती कॅलरीज पाहिजे किंवा किती खर्च तुमचा व्हायला पाहिजे हे त्यांनी एक दारिद्र्य रेषा ठरवून देतात. तर त्या पद्धतीनेच एक जागतिक बँक असते, ती काय करते? जागतिक स्तरावरती दारिद्र्य रेषा ठरवते. तर त्या पद्धतीने किती ठरवलेलं आहे त्यांनी? आपल्याला रिसेंट डेटा बघायचा आहे. ठीक आहे. तर क्रयशक्ती प्रतिदिन प्रति व्यक्ती दारिद्र्य रेषा किती आहे? ठीक आहे. 2011मध्ये किती होती? $1.90 होती. ठीक आहे. आणि जागतिक स्तरावरती त्यावेळेस दारिद्र्य किती होतं? मग 12.7% होतं. आणि भारतात दारिद्र्य किती होतं? 21.2% होतं. ह्यावरती क्वेश्चन आलेला आहे बरं का, येऊन गेलेला आहे. हे लक्षात ठेवा हा डाटा. आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे 2025मध्ये. ठीक आहे. 2025मध्ये किती आहे? मग $3 आहे. हाच क्वेश्चन आपण विचारला होता. आणि त्या पद्धतीनं जागतिक स्तरावरती 808 दशलक्ष लोक दारिद्र्यात आढळतात. ठीक आहे. तर आपल्याला हाच क्वेश्चन विचारलेला होता की जागतिक स्तरावरती 2025 नुसार जागतिक बँकेने दारिद्र्य रेषेचे किती डॉलर ठरवून दिलेलं होतं? तर $3 ठरवून दिलं होतं. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 36चा आन्सर आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे. तर बघा, जागतिक स्तरावरती ना एकूण अत्यंत गरिबांपैकी 3/4 जे लोक आहेत ते प्रामुख्याने कुठे राहतात बरं? असं जर विचारलं तर उपसहारा आफ्रिका, त्यानंतर ना संघर्षग्रस्त देशांमध्ये ते राहतात. अशा प्रकारे पुढे बघा. क्वेश्चन नंबर 37. खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने ओळखा. सन 2020मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालय 1951. ठीक आहे. इथं पण बघा, सन 2020मध्ये केंद्रीय सांख्यिकी कार्यालय 1951 आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचे म्हणजेच 1950 मधील एकत्रीकरण करून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO ठीक आहे निर्मिती करण्यात आली आहे. बरोबर आहे का? सन 2020मध्ये केलंय का 19मध्ये केलेलं आहे? 19मध्ये केलेलं. त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे. आणि सांख्यिकी संकलनाचे काम सुव्यवस्थित करणे आणि एकाच छत्राखाली आणणे हा या एकत्रीकरणाचा उद्देश होता. तर हेचा उद्देश बरोबर आहे. ठीक आहे. मग विचारलंय का आहे योग्य की अयोग्य? तर काय बरं, हे फक्त ब योग्य. ठीक आहे. मग NSO ची निर्मिती कशी झाली, कोणाच्या एकत्रीकरणातून झाली आणि कधी झाली? तर ती बघा, 23 मे 2019. 23 मे 2019ला NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ठीक आहे याची निर्मिती झाली. मग त्याची निर्मिती कोणाच्या एकत्रीकरणातून झालेली आहे? तर CSO 1951. हां, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन हे 1951ची स्थापना आहे. नवी दिल्ली त्याचं मुख्यालय आहे. आणि यांचं काम काय असतं बरं CSOचं? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजणे आणि त्यामध्ये IIP किंवा CPI मोजणे. ठीक आहे, हे CSOचं काम आहे. त्यानंतर NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, यांचं काम काय आहे? आर्थिक व सामाजिक नियोजन आखणे आणि राष्ट्रीय पातळीवरती नमुना सर्वेक्षण करणे. आणि ह्या दोघांचं एकत्रीकरण करून काय झालं बरं? NSOची स्थापना झालेली आहे 2019मध्ये. 2020मध्ये नाही, 2019मध्ये. तर आपल्याला तेच इथं सेंटेन्समध्ये चुकवलेलं होतं की 2019 पाहिजे. ठीक आहे. तर आन्सर काय येईल बरं? फक्त ब. पुढे बघा, खालीलपैकी कोणते राज्य हे शून्याधारित म्हणजे झिरो बेस्ड बजेट अर्थसंकल्प राबवणारे पहिले राज्य आहे? तर पहिले राज्य कोणतं आहे बरं? तर महाराष्ट्र आहे. ठीक आहे. तसंच ते जेंडर बजेटबद्दल पण एकदा क्वेश्चन येऊन गेला होता की महाराष्ट्रानं जेंडर बजेट कधी कोणत्या वर्षी आणलेलं होतं. ठीक आहे. तर मग बजेटच्या बाबतीत बघा, हां, बजेटचे टाईप्स. ठीक आहे, असं पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो की पारंपरिक बजेट कशाला म्हणतात? की जे मुख्य उद्देश त्याचं काय असतं? संसदेचे कार्यालयीन जे काही काम असतं त्याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं काम जर करत असेल या बजेटच्या मार्फत, तर त्याला म्हणायचं ट्रॅडिशनल बजेट. ठीक आहे. आणि तीव्र गतीने विकासाचा याच्यामध्ये काय नसतो? उल्लेख नसतो. त्यानंतर कार्याधारित निष्पादन परफॉर्मन्स म्हणजे परफॉर्मन्स बजेट. ठीक आहे. प्राप्त करायच्या साधनांऐवजी काय प्राप्त करायचे आहे यावरती जर भर दिला असेल तर त्याला काय म्हणायचं? परफॉर्मन्स बजेट. ठीक आहे. आणि फलनिष्पत्ती बजेट म्हणजे काय? आउटकम बजेट.
सर्वप्रथम याचा वापर कधी झाला होता? 2005-06 झाला होता. आणि मोजता येण्यासारखे भौतिक लक्ष जर ठरवलेले असतील तर काय म्हणायचं याला? आउटकम बजेट. म्हणजे किती शाळा बांधले पाहिजेत किंवा किती शौचालय बांधले पाहिजेत अशा योजनेमध्ये काही जर ठळक मुद्दे नमूद केले असतील आणि त्यांनी तसं तर टार्गेट ठरवलेलं असेल, भौतिक काही लक्ष अचीव करायचे असतील आपल्याला, तर त्याला म्हणायचं आउटकम बजेट. त्यानंतर जेंडर बजेट. ठीक आहे, मी म्हणलं होतं तसं जेंडर बजेटचा एकदा क्वेश्चन येऊन गेला होता. महाराष्ट्रानं कधी राबवलं? तर 2013 मध्ये महाराष्ट्रानं जेंडर बजेट आणलेला होता. ठीक आहे, साधारण बजेटमध्येच जर का स्पेसिफिक म्हणजे फिमेलसाठी जर का काही तरतुदी असतील तर त्याला म्हणायचं जेंडर बजेट. जेंडर बजेट म्हणजे काय? तर पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प आणि महिलांसाठी अर्थसंकल्प अशी काही संकल्पना नसते, तर आहे त्या बजेटमध्येच आपण त्यासाठी तरतुदी करतो. विशिष्ट वर्गासाठी जर का तरतुदी करत असेल म्हणजे स्त्रियांसाठी जर तरतुदी करत असेल तर त्याला म्हणायचं जेंडर बजेट. ओके, त्यानंतर ना शून्याधारित हाच क्वेश्चन विचारला आहे, झिरो बेस्ड बजेट. याची संकल्पना कोणी आणली बरं? पीटर ए पिअर्सन्स. ठीक आहे, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. भारतात सर्वप्रथम वापर झाले 87-88 मध्ये आणि महाराष्ट्र हे शून्याधारित संकल्पना राबवणारे पहिले राज्य आहे. हा पण क्वेश्चन आपण विचारलेला आहे. ठीक आहे, तर मी याचा आन्सर काय येईल बरं? महाराष्ट्र. पुढे बघा, अयोग्य विधानांचा पर्याय ओळखा. इथं क्वेश्चनमध्ये वाचताना नीट वाचायचं की अयोग्य विचारलंय की योग्य विचारलंय. परकीय चलनाच्या बदल्यात रुपयाचे मूल्य कमी होणे म्हणजे रुपया घसरणे होय. बरोबर आहे का? परकीय चलनाच्या म्हणजे परकीय चलन समजा डॉलर आणि आपण घेतलंय इथे रुपया. ठीक आहे, आणि ह्याच्या बदल्यात जर रुपयाचे मूल्य कमी होणे म्हणजेच रुपया घसरणे होय का? येस, तर बरोबर आहे. त्यानंतर रुपया घसरल्यामुळे निर्यात कमी होते व आयात वाढते. याचा परिणाम रुपया वधारण्यात होतो. वधारण्यात होतो का? रुपया घसरल्यामुळे जर का निर्यात कमी होत असेल तुमची आणि जर आयात वाढत असेल तर रुपया वधारेल कसं बरं? तर रुपया घसरेल. त्यामुळे हे सेंटेन्स काय आहे? चुकीचं आहे. तर आन्सर काय येईल बरं? फक्त ब. तर ही संकल्पना आधी समजून घ्या. हा, आता आपण एक कन्सिडर करूयात की रुपया वधारणं आणि रुपया घसरणं हे कसं घडतं ते बघा. $1 आहे. $1 समजा आपण समजूया की 80 रुपये आहेत. $1ची किंमत 80 रुपये आहे. मग रुपया वधारणे म्हणजे काय? तर $1च्या बदल्यात जर का 70 रुपये झालं. ठीक आहे, म्हणजे हे रुपयाचं काय झालं? रुपया कमी जर झालं परंतु याचं मूल्य काय होत असतं? वाढत असतं. म्हणजेच रुपया वधारत असतो अशा कंडिशनमध्ये. ठीक आहे, आणि सेम इकडे बघा, आता रुपया घसरणे म्हणजे काय असतं माहिती आहे का? $1च्या तुलनेत जर का रुपया इथे 90 रुपये झाले म्हणजे रुपया वाढलेला आहे परंतु याचं मूल्य कसं झालेलं आहे बरं? याचं मूल्य मात्र कमी झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे $1 एखादी वस्तू येत होती तीच जर समजा आधी 80 रुपयेमध्ये पण येत होती परंतु आता जर का ती 70 रुपयेमध्ये येत असेल तर म्हणजे काय बरं? इथे रुपया वधारलेला आहे. आणि जर का तीच वस्तू जर का आता 90 रुपयेमध्ये येत असेल तर इथे रुपया काय आहे बरं? तर घसरलेला आहे. तर बघा, मग अशा कंडिशनमध्ये काय काय घडतं ते बघा. निर्यात आयातीच्या बाबतीत काय काय घडतं? तर निर्यात काय होते बरं? तर निर्यात वाढत असते. ठीक आहे, आणि आयात काय होते? आयात मात्र कमी होते. ठीक आहे, म्हणजे काय होत असतं? $1 समजा एक वस्तू मिळत आहे आणि आता आधी ती कशी मिळत होती? 80 रुपयाला मिळत होती, पण आता जर ती 70 रुपयाला मिळते तर काय झाली? ते वस्तू स्वस्त झालं. त्यामुळे निर्यात काय होणार आहे? वाढणार आहे. आणि आयात काय होणार आहे? कमी होणार आहे. का तर देशातील लोक काय करतील? आपल्याच देशातून ती वस्तू खरेदी करतील, बाहेर नाही जाणार. त्यामुळे आयात कमी होईल, राईट, आणि निर्यात वाढेल. आणि पर्यटन पण काय होईल? वाढेल. त्यानंतर महागाई काय होईल? कमी होईल ना, का तर स्वस्त मिळत आहे, महागाई कमी होईल. मग गुंतवणूक काय होईल? वाढेल, का तर पैशांची बचत जास्त होईल. बचत जास्त झाली की गुंतवणूक वाढत असते आणि नंतर व्याजदर पण वाढेल. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात घ्या. हे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत परंतु एकदा कळलं की समजून जातात. त्यानंतर इकडे त्याच्या विरुद्ध होईल. इथे निर्यात काय होत आहे? वाढत आहे. परंतु इथे समजा $1 एक वस्तू मिळत आहे, आधी 80 रुपये मिळत होती, आता 90 रुपयाला मिळत आहे. म्हणजे वस्तू काय झाली? महाग झाली. मग लोक काय करतील? आपल्या देशातून खरेदी करण्याऐवजी इथून खरेदी करतील. त्यामुळे निर्यात काय होईल? कमी होईल. ठीक आहे, आणि आयात काय होईल? वाढेल. बाहेरून खरेदी केल्यामुळे काय होईल? आयात वाढेल आणि निर्यात कमी होईल. पर्यटन कमी होईल, का तर महाग झालेला आहे. महागाई वाढेल. गुंतवणूक कमी होईल, का तर बचत कमी होईल. महागाई वाढली की बचत कमी होते आणि त्यामुळेच गुंतवणूक पण कमी होते आणि व्याजदर पण कमी होतात, राईट. तर त्याच पद्धतीने आपण इथे विचारलेलं होतं कन्सेप्च्युअल सेंटेन्स करून की परकीय चलनाच्या बदल्यात रुपयाचे मूल्य कमी होणे म्हणजेच रुपया घसरणे होय. बरोबर आहे, परंतु जर रुपया घसरला तर निर्यात कमी होते व आयात वाढते. बरोबर आहे,
परंतु याचा परिणाम काय होतो, रुपया वधारण्यात नाही तर रुपया पुन्हा घसरण्यातच होतो. त्यामुळे आन्सर नंबर काय आहे बरं, फक्त ब. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 40 बघा. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा म्हणलं. इथे नीट वाचायचं, अयोग्य विचारलं की योग्य विचारलं. नरीमन अभ्यास गटाच्या शिफारसीवरून सन 1969 मध्ये अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली, म्हणजेच लीड बँक योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे. 1969 करेक्ट आहे, परंतु नरीमन अभ्यास गटाच्या शिफारसीवरून आहे की प्रोफेसर D.R. गाडगीळ यांच्या शिफारसीवरून आहे ते बघायला पाहिजे. ठीक आहे. पुढचं सेंटेन्स बघा. यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे प्रोफेसर D.R. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बँकर समितीच्या शिफारसीनुसार अग्रणी बँकेचे लघुत्तम एकक म्हणून जिल्हा ठरवण्यात आले. लघुत्तम एकक काय आहे, जिल्हा आहे. तर हे बरोबर आहे, परंतु हे काय आपण केलंय की अल्टरनेट केलेलं. ठीक आहे. प्रोफेसर D.R. गाडगीळ यांच्या शिफारसीवरून ही योजना आणली होती आणि नरीमन अभ्यास गटाच्या शिफारसीवरून आपण काय केलं होतं, जिल्हा हा एकक ठरवलेला होता. त्यामुळे अयोग्य विधाने विचारलंय, त्यामुळे काय येईल बरं आन्सर, अ आणि ब दोन्ही. ठीक आहे. हा, तर बघा 1967 ला काय झालं होतं, तर राष्ट्रीय पतपरिषद म्हणजेच याचे अध्यक्ष कोण होते, D.R. गाडगीळ हे होते. ठीक आहे. आणि त्यांनी शिफारस काय केली होती, तर पतपुरवठ्यातील भौतिक व रचनात्मक जे काही अंतर आहे ते भरून काढण्यासाठी त्यांनी क्षेत्रीय दृष्टिकोन अवलंबा असं सांगितलेलं होतं. ठीक आहे. पतपुरवठ्यातील भौतिक आणि रचनात्मक एक जे अंतर आहे ते भरून काढण्यासाठी त्यांनी क्षेत्रीय दृष्टिकोन अवलंबायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर ना आलं होतं की गाडगीळ अभ्यास गट यांनी काय सांगितलं, 1969 ला अग्रणी बँक योजना म्हणजेच लीड बँक स्कीम हे त्यांनी शिफारस केली होती. त्यामुळं पहिलं सेंटेन्स जे आहे आपण काय केलं, तिथं नरीमन समिती केलं आहे ना, तर तिथं गाडगीळ असं पाहिजे. ठीक आहे. आणि इथे बघा, हां, मग FS नरीमन समितीनं काय सांगितलेलं आहे, तर अग्रणी बँकेचे लघुत्तम एकक काय असायला पाहिजे, जिल्हा असायला पाहिजे, जे आपण अल्टरनेट केलं होतं. ठीक आहे. मग काय करणार, जिल्ह्यातील एखादी बँक काय करणार, अग्रणी बँक म्हणून काम करणार आणि ही बँक काय करणार, सदर जिल्हा जो आहे ती पतविकासासाठी दत्तक घेणार आणि त्या जिल्ह्याचा एक विकास करणार. ठीक आहे. आणि हे सांगितलेलं आहे FS नरीमन समितीनं, जे आपण तिथं अल्टरनेट करून दिलेलं होतं. त्यामुळे आन्सर काय येईल, अयोग्य विचारलंय तर अ आणि ब दोन्ही. ठीक आहे. हां, तर अयोग्य जोडी ओळखा. पुन्हा एकदा विचारले अयोग्य. प्रश्न नीट वाचत चला. जर का तुम्ही नीट वाचलेलं नसेल आणि सगळे ठिकाणी योग्य वाचलं असेल तर 3-4 क्वेश्चन तर असेच चुकीचे होऊ शकतात. ठीक आहे. क्रांतीवरती एक क्वेश्चन विचारतात बरं का, की त्यांनी कृषी टॉपिकमध्ये छान पद्धतीने दिलेलं आहे देसले पार्ट 1 मध्ये. तर तिथे चार्ट आहे, तर तो तुम्ही जाऊन बघा, कलरफुल आहे तो. ठीक आहे. पीत क्रांती म्हणजे तेलबिया, बरोबर आहे का, यस. गुलाबी क्रांती म्हणजे कोळंबी. चंदेरी क्रांती म्हणजे काय असेल बरं, तर अंडी असतं ते. ठीक आहे. आणि करडी क्रांती म्हणजे खते असतं, त्यामुळे हे दोन चुकीचे आहेत. आणि तपकिरी क्रांती म्हणजे मसाले, बरोबर आहे. तर मग चुकीचं काय आहे बरं, अयोग्य विचारले त्यांनी. ठीक आहे. तर क आणि ई चुकीचे आहेत. आता इथे काय माहिती आहे का, तुम्हाला कन्फ्युजन होताना इथेच होणार आहे, करडी क्रांती आणि चंदेरी क्रांती. त्यापेक्षा तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, ग्रे म्हणजे खते आणि सिल्वर म्हणजे काय, तर अंडे. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. हरित माहिती असतं प्रत्येकांना, कृषी संदर्भात जे असतं ते हरित. त्यानंतर नील मत्स्य व्यवसाय. ठीक आहे. धवल दूधाशी संबंधित आहे. त्यानंतर गुलाबी क्रांती म्हणजे कोळंबी क्रांती. ठीक आहे. त्यानंतर तपकिरी मसाले, लाल मांस आणि टोमॅटो, आणि सोनेरी फळे, सफरचंद, मधुमक्षिका पालन. फक्त कन्फ्युजन आपलं कुठं होतं, इथं होतं. करडे म्हणजे खते, आपण इथे असं उलटं करून दिलं होतं. त्यामुळं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा की खते कसे असतात, जरा काळसर असतात, त्यामुळे ग्रे. आणि चंदेरी म्हणजे सिल्वर. ठीक आहे. तर ते अंडे. ओके. पुढे बघा. हा, योग्य विधाने ओळखा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 बजेटवरती एखादा क्वेश्चन येत असतो. ठीक आहे. तर बजेट रिसेंटवाला जो आहे तो नीट करायचा. कृषी विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे. बरोबर आहे का, येस. तर बरोबर आहे. आणि दुसरा, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. 6 लाख रुपये करण्यात आलेले आहे का, नाही. ठीक आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे आन्सर काय येईल बरं, योग्य विचारलेलं त्यांनी, करेक्ट. तर फक्त ओ.
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेबद्दल ऐका की यामध्ये कमी उत्पादकता, मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले 100 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. बजेटमध्ये करत असताना काय करायचं की असे जे काही कॅची टॅगलाईनवाले जे योजना आहेत ते नीट करायचं आणि जर का जनरल सेंटेन्स दिलेलं असेल क्वेश्चनमध्ये तर ते बरोबर धरून चालायचं. परंतु जिथे फॅक्ट वगैरे दिलेले आहेत तर तिथं आपल्याला एक विशेष लक्ष घालणं महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, मग त्यामुळे तिथे 3 लाखावरून जे 6 लाख केलेलं आहे तर तिथे 5 लाख पाहिजे. आणि पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेबाबतीत जर का पाहिलं आपण तर राज्यांबरोबर ही भागीदारीतून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि यामुळे काय होणार आहे तर 1.7 कोटी शेतकऱ्यांना जवळपास लाभ मिळणार आहे. उद्देश काय बरं याचा तर कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कापणीनंतर साठवणूक वाढवणे, सिंचन सुविधा सुधारणे, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आपण 3 लाखवरून किती केलेली आहे, 5 लाखवरती केलेली आहे. ठीक आहे, हां इथे बघा पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कृषी उत्पादकता वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. आणि किसान क्रेडिट कार्ड जी योजना आहे ती खूप आधीची आहे, जुनी आहे, परंतु आयोगाच्या PYQमुळे खूप वेळा येऊन गेलेली आहे. तर ऑगस्ट 1998 म्हणजे महिन्यासोबतच लक्षात ठेवा इयर देखील 1998. 3 लाखवरून आपण 5 लाख रुपये त्याचं केलेलं आहे. परंतु सुरुवातीला कशी होती ती लघु मुदत कर्ज भेटत होतं त्यामध्ये, आता दीर्घ मुदत कर्ज पण त्यामध्ये भेटतं. ठीक आहे, तर त्याची फक्त मर्यादा लक्षात ठेवा 3 लाखवरून 5 लाख केलेली आहे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघा. तर ह्याचा आन्सर काय येईल मग, फक्त योग्य विचारले. हां 43 नंबरचा क्वेश्चन, योग्य विधाने ओळखाव. काय दिले 2025 नुसार नुकतेच काय झालेलं कर प्रणालीमध्ये बदल झालेला आहे. तर त्यामध्ये बघा नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवलेले आहेत का, तर यस बरोबर आहे. आणि MSME गुंतवणूक मर्यादा 2.5 पटीने तर उलाढालीची मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे. तर बरोबर आहे का हे, तर यस हे पण बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे आन्सर काय असेल बरं, अ आणि ब दोन्ही बरोबर. एक्सप्लेनेशन बघूया आपण ह्याचं. हां तर बघा काय झालं 2025 मध्ये, तर नवीन कर प्रणालीमध्ये रचना झालेली आहे. तर 0 ते 4 लाख कधी केलेलं त्यांनी 0% तुम्ही कर टॅक्स स्लॅबमध्ये येता. त्यानंतर ना 4 to 8 लाख असेल उत्पन्न तर 5% मध्ये येतं. त्यानंतर 18 ते 12 लाख असेल तर 10% मध्ये. त्यानंतर 12 ते 16 असेल तर 15%, 16 ते 20 लाख असेल तर 20% आणि 20 ते 24 असेल तर 25% आणि 24 लाख प्लस असेल उत्पन्न तर 30%. ओके, त्यानंतर हां MSME मध्ये जे काही वर्गीकरणाची गुंतवणूक आणि उलाढालाची मर्यादा आहे ती अनुक्रमे काय केली आहे, गुंतवणूक मर्यादा 2.5 पटीने वाढवली आहे आणि उलाढालाची मर्यादा कशी वाढवली आहे, 2 पटीने वाढवली आहे. हेच आपण सेंटेन्स करून विचारलेलं होतं. ठीक आहे, मग MSMEचं आता वर्गीकरण बघा. ठीक आहे, उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम. ठीक आहे, तर त्यामध्ये गुंतवणूक कोटी रुपयामध्ये जर का पाहिलं तर सध्या कसं आहे 1 कोटी आहे, पण सुधारित काय झालं 2.5 पटीने वाढवलं म्हणलं ना आपण, तर 2.5 पटीनं. त्यानंतर 10 आहे आणि ते 2.5 पटीने वाढवल्यावर किती होईल 25 कोटी. आता 50 आहे इथे मध्यमच्या बाबतीत आणि ते 2.5 पटीने वाढवल्यावर 125 कोटी. त्याच पद्धतीनं उलाढाल कसं वाढवलं आपण, दुप्पटीने वाढवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर सध्या होतं 5 तर आता केलेलं 10. इथे आहे 50 लघुसाठी तर इथे 100 झालेलं आहे आणि त्यानंतर मध्यम होतं 250 आणि सुधारितनुसार 500 झालेलं आहे. ठीक आहे, तर हेच आपण विचारलेलं होतं. त्यामुळं दोन्ही सेंटेन्स कसे आहेत बरोबर आहेत. आता बघा क्वेश्चन नंबर 44, सन 2023-24 नुसार भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या देशांच्या नावाचा योग्य क्रम ओळखा. निर्यात होणाऱ्या बरं का, त्या काय येईल बरं, पहिल्यांदा अमेरिका, UAE, नेदरलँड आणि चीन. ठीक आहे, अमेरिका, UAE, नेदरलँड आणि चीन पहिला नंबर आन्सर आहे. ठीक आहे, हां अमेरिका, UAE, नेदरलँड, चीन आणि 5 नंबरला आहे सिंगापूर. आपण कधीची आकडेवारी बघतोय बरं, 23-24 नुसारची आकडेवारी बघतोय. ठीक आहे, निर्यात, आयात, परकीय व्यापारमध्ये आहे ना हा टॉपिक असतो, परंतु रिसेंट आकडेवारी ह्या बाबतीत करून ठेवायच्या.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. हां, क्वेश्चन नंबर 45. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे 26वे गव्हर्नर कोण आहे? ठीक आहे, 26वे गव्हर्नर विचारले त्यांनी. शक्तिकांत दास कितवे होते? 25वे होते. आता संजय मल्होत्रा जे आहेत ते 26वे गव्हर्नर आहेत. तर आता रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत काही बेसिक माहिती करून ठेवायची आणि गव्हर्नर जर का करंटमध्ये ते सध्या फेमस आहेत, त्यामुळं आपण हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिले कोण होते? सर ऑसबॉर्न स्मिथ होते. त्यानंतर 25वे शक्तिकांत दास आणि आता 26वे संजय मल्होत्रा. आता व्यक्तिविशेषमध्ये करंट अफेअर्समध्ये जर विचारलं त्यांनी तर हा क्वेश्चन विचारतात, 1 2 3 4 सेंटेन्स करून देतात आणि विचारू शकतात. त्यामुळे त्या बाबतीत पण तशा पद्धतीनं पण त्याचं प्रिपरेशन करून ठेवा. हां, क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी कोणत्या समितीने सन 1960-61 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण ग्रामीण भागात 40% आणि शहरी भागात 50% सांगितले आहे? ठीक आहे, PD ओझा, BS मिन्हास, दांडेकर रथ आणि PK बर्धन. ठीक आहे, तर दांडेकर आणि रथ सहसा काय करतात? तेंडुलकर आणि रंगराजन समिती यावरती आयोगाचा फोकस असतो. ठीक आहे, तेंडुलकर आणि रंगराजन समिती. परंतु जर बाकीचे पण विचारले तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर दांडेकर आणि रथ समिती बघूयात आपण. हा, दांडेकर रथ समिती बघा 1960-61 ची इयर. त्यानंतर दैनिक दरडोई कॅलरी त्यांनी किती सांगितलं होतं? 2250 दैनिक दरडोई कॅलरी. आणि खर्चाच्या बाबतीत आणि दारिद्र्याचे प्रमाण किती सांगितलं होतं? आपण हा विचारलाय 40% आणि 50%. ग्रामीण भागात 40%, शहरी भागात 50%. पण आता खर्च विचारलं तर ग्रामीण भागात किती? 15 रुपये. ठीक आहे, आणि शहरी भागात किती आहे? 22.50 रुपये. हे कसं आहे? मासिक आहे प्रति व्यक्ती. हां, आणि हे 180 जे खाली लिहिलंय ते आहे वार्षिक. ठीक आहे, ग्रामीण भागासाठी 15 रुपये आणि शहरी भागासाठी कसं आहे बरं? 22.50 रुपये. ठीक आहे, 270 रुपये वार्षिक आणि 22.50 रुपये मासिक. ठीक आहे, या गोष्टी करून ठेवायच्या. तर आन्सर येईल दांडेकर आणि रथ समिती. तेंडुलकर आणि रंगराजन या बाबतीत तरी तुम्हाला सगळे तर आकडेवारी माहितीच पाहिजे. ठीक आहे, सॉरी. क्वेश्चन नंबर 47 बघा. सन 2006 मध्ये ग्रीन GDP मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणत्या देशाने केला होता? ऑस्ट्रेलिया, भारत, चीन आणि नेपाळ. तर चीनने केला होता. ठीक आहे, हा, ग्रीन GDP पहिल्यांदा ना ही कन्सेप्ट समजून घ्या. असा एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन आला तरी येऊ शकतो, परंतु त्यांनी जर फॉर्म्युला विचारला आणि R म्हणजे काय, GDP मायनस R मायनस हे असं जर विचारलं काय आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे. R म्हणजे काय माहिती आहे का? तर एक्सपेंडिचर रिक्वायर्ड फॉर रिस्टोरिंग एन्व्हायरमेंटल कॅपिटल. ठीक आहे, आपल्याला जो एन्व्हायरमेंटल जे कॅपिटल आहे म्हणजे जे पर्यावरणीय भांडवल आहे ते रिस्टोर करण्यासाठी किती आपल्याला खर्च करावा लागेल ते म्हणजे R. ठीक आहे, ते GDP मधून जर का आपण GDP म्हणजे आपण जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते कमवत असताना त्याच्यामधून काय मायनस केलं म्हणजे आपल्याला ग्रीन GDP मिळतो. ठीक आहे, म्हणजे पर्यावरणाला हानी न करता मिळवलेला राष्ट्रीय उत्पन्न. तर त्यासाठी आपल्याला जो ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यामधून काय मायनस करावे लागेल? तर एक तर एक्सपेंडिचर मायनस करावे लागेल जे की ऑलरेडी एन्व्हायरमेंटलचं कॅपिटल होतं आणि त्याला ते खराब झाल्यावरती आपल्याला त्याच्यासाठी किती एक्सपेंडिचर करणार आहे तर ते मायनस करायचं. आणि त्यानंतर A म्हणजे एक्सपेंडिचर टू अवॉइड डिस्ट्रक्शन ऑफ एन्व्हायरमेंटल कॅपिटल. ठीक आहे, जे पर्यावरणीय भांडवलाचं डिस्ट्रक्शन होणार आहे ते पण आपल्याला काय करायचं आहे? याच्यातून मायनस करायचं GDP मधून. मग आपल्याला मिळणार ग्रीन GDP. ठीक आहे, आणि ही कन्सेप्ट हे मोजण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणी केला 2006ला? तर चीननं केला होता. हाच आपण क्वेश्चन विचारलेला आहे. आणि 4 ऑगस्ट 2011ला भारतामध्ये पण अशा पद्धतीचं GDP मोजता येईल का? तर यासाठी एक समिती होती, पार्थ दासगुप्ता समिती. हे क्वेश्चन विचारण्याची नेक्स्ट टाइम शक्यता असेल. क्वेश्चन नंबर बघा 48. सन 2011च्या जनगणनेवरती एक तर टॉपिक येतो म्हणजे येतो, इकॉनॉमीला येतो, भूगोलात येतो, दोन्हीपैकी एका सब्जेक्टमध्ये येतो. ठीक आहे, जनगणनेनुसार भारतातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण -% एवढे आहे. तर महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण -% आहे. नागरी लोकसंख्येवरती आता गेले 1-2 वर्ष झालं खूप वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. राज्यसेवा 2025ला पण नुकताच नागरी लोकसंख्येवरती क्वेश्चन विचारला आहे आणि कंबाईनला पण विचारत असताना आता दिसत आहे. ठीक आहे, नागरी लोकसंख्या त्यातल्या त्यात.
बघा तर किती आहे बरं, पहिल्यांदा विचारलंय भारतातील आणि दुसऱ्यांदा विचारलंय महाराष्ट्रातील आणि नागरी दोघांचं पण कसं पाहिजे, नागरी पाहिजे. तर 31.2 हे आहे भारतासाठी आणि 45.2 हे आहे महाराष्ट्रासाठी. म्हणजे महाराष्ट्रात काय आहे, नागरी लोकसंख्येचं प्रमाण राष्ट्रीय स्तरापेक्षा कसं आहे, जास्त आहे. ह्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो. ठीक आहे. हा नागरी लोकसंख्या बघा 5,000. हा नागरी लोकसंख्या कशाला म्हणायचं, तर 5,000 लोकसंख्याचं क्षेत्र असेल तर नागरी लोकसंख्या, किंवा 75% तेथील जे पुरुष आहेत ते कामगार ते गैर कृषी क्षेत्रात असतील, म्हणजे 75% पुरुष कामगार जर का गैर कृषी क्षेत्रात काम करत असतील तर, किंवा लोकसंख्या घनता 400 पेक्षा जास्त पाहिजे, तर त्याला म्हणायचं नागरी लोकसंख्या क्षेत्र. ठीक आहे. नागरी लोकसंख्येचं प्रमाण 2001 मध्ये किती होतं, 27.8% होतं. ठीक आहे, 81% होतं. आणि तेच 2011 मध्ये कसं झालं आहे, 31.14% झालं. आपण हे भारताच्या बाबतीत बघतोय राष्ट्रीय स्तरावर. ठीक आहे. हा आपल्याला वर्ग 1 शहरे, म्हणजे आता राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षेला हा क्वेश्चन विचारलेला होता की दशलक्षी शहरे वगैरे, तर 1,00,000+ लोकसंख्या असतील तर त्याला म्हणायचं वर्ग 1 शहरे. आणि 2011 मध्ये अशी वर्ग 1 शहरे किती होती, जवळपास 468 होती. आणि या दशलक्षी शहरे म्हणजे किती, 10,00,000+ असेल तर दशलक्षी शहरे. आणि हे 468 शहरांपैकी 53 शहरे कशी आहेत, तर ती दशलक्षी आहेत. ठीक आहे. हा फॅक्च्युअल डाटा पण लक्षात ठेवा, देसले पार्ट 2 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. नागरी लोकसंख्या 45.2% असेल महाराष्ट्रामध्ये, तर ग्रामीण किती असणार आहे, 54.8 उरलेले. ठीक आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये 31.2% असेल नागरी, तर 68.8 कसं आहे ग्रामीण लोकसंख्या. क्वेश्चन नंबर 49 बघा, योग्य जोडी जुळवा. ठीक आहे. पंचवार्षिक योजना आणि मुख्य भर दिलेला आहे. पहिली पंचवार्षिक योजना आपल्याला माहिती, तर ती कशावरती आधारित आहे, कृषीवरती. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना कशी आहे आपल्याला माहिती की कृषी नाहीये, फक्त जड उद्योग. ठीक आहे, उद्योगाशी रिलेटेड आहे, त्यामुळं हे चुकलेलं आहे. त्यामुळं एकच दिसतंय आपल्याला. ठीक आहे, इथेच आन्सर येऊन जातं पहिलंच. तिसरी पंचवार्षिक योजना शहराचे आर्थिक वाढ नाही, कृषी आणि जड उद्योग आहे. आणि चौथी पंचवार्षिक योजना जड आणि मूलभूत उद्योग, हे तिसराच आहे, हे तर तिसराच आहे. ठीक आहे. तर प्रतिमान बघा प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे. हा आपण इथं मॉडेल दिलेलं आहे. ठीक आहे. प्रतिमान, पंचवार्षिक योजना आणि प्रतिमान. पहिली पंचवार्षिक योजना हेरॉल्ड डोमर, दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस प्रतिमान, तिसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस प्रतिमान आणि चौथी पंचवार्षिक योजना ॲलन आणि अशोक रुद्र प्रतिमान. म्हणजे पंचवार्षिक योजना करताना तुम्ही त्याचे प्रतिमान पण करून जायला पाहिजे. ठीक आहे. ब्रह्मानंद वकील मॉडेल आहे पुढे जाऊन, ते पण तुम्ही करून ठेवा. तर याचा आन्सर आहे योग्य विचारलेलं आहे त्यांनी, बाकीचे सगळे अयोग्य आहेत. हा 50 राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनासंदर्भात, म्हणजे FRBM संदर्भात योग्य विधाने ओळखा. काय म्हणते बघा, केंद्र सरकारने हा कायदा सन 2003 मध्ये मंजूर केला. बरोबर आहे का, यस. या कायद्याची अंमलबजावणी दिनांक 5 जुलै 2004 पासून सुरू झाली. ठीक आहे. अंमलबजावणीचे डेट विचारलंय, यस का, तर हा PYQ आहे बरं का. त्यानंतर याबाबतचे विधेयक भारताचे तत्कालीन अर्थमंत्री श्री यशवंत सिन्हा यांनी डिसेंबर 2000 मध्ये सादर केले होते. बरोबर आहे का, येस बरोबर आहे. तर सर्वच विधाने कशी आहेत, योग्य. योग्य विचारलेलं आहे, तर सर्वच विधाने योग्य आहेत. हा तर बघा 2003 मध्ये FRBM ऍक्ट आला होता. विजय केळकर समिती कार्यगट होता, त्यांनी ही शिफारस केलेली होती. म्हणजे ह्याचे 3 कार्यगट आहेत बरं का, ते 3 कार्यगट लक्षात ठेवा. पहिल्या 2 कार्यगटाला विजय केळकर आहेत. ठीक आहे. आणि 3rd कार्यगटाच्या वेळेस NK सिंग आहेत. हा पण क्वेश्चन विचारला. आढावा समिती होता FRBMचा, त्यावेळेस NK सिंग समिती होती. ठीक आहे. संमत कधी झालंय, 26 ऑगस्ट 2003. हा हे पण डेट लक्षात ठेवा. लागू आपण क्वेश्चन मध्ये विचारलेला 5 जुलै 2004. त्यानंतर 2023 मध्ये FRBM ऍक्ट रद्द होऊन त्याऐवजी नवीन DFRA कायदा आलेला आहे, म्हणजे डेब्ट अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट. ठीक आहे. हा हे FRBMचं काय आहे मग, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे. त्यानंतर FRBM कायदा करणारे पहिले राज्य कोणतं, जसं त्यांनी 0 बेस बजेटवरती विचारलं तसं याच्यावरती विचारू शकतात. तर आहे ते पहिलं कर्नाटक. ठीक आहे. हा महाराष्ट्राने FRBM विधेयक कधी आणलं होतं, तयार कधी केलं होतं, 2002 मध्ये केलं होतं. विधेयक संमत केलं 2005 मध्ये आणि लागू केलं कधी, 2005 मध्ये. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. तर इथे आपले इकॉनॉमीचे प्रश्न संपलेले आहेत.
आणि 50चा आन्सर आहे 4. ठीक आहे, इकॉनॉमीचे प्रश्न संपलेले आहेत. आता हे जे क्वेश्चन होते ते सर्व ते सोपेच होते. तुम्हाला 15 पैकी जर का तुम्ही 12-13 पर्यंत पोहोचत असाल तर ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे. परंतु जर का नसेल पोहोचत तर बघा तुमच्या चुका कोणत्या चॅप्टरमध्ये होत आहेत आणि 24 आणि 23 पेपरचा एक अंदाज घ्या आयोगाच्या आणि त्यानुसार तुम्ही पुढची रिव्हिजन करा. ठीक आहे, तर धन्यवाद.